नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. लोकसभेमध्ये डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा मतदारसंघाचं परिसीमन म्हणजे फेररचना, म्हणजे किती लोकसंख्येसाठी लोकप्रतिनिधी असावा असं जे गणित 1971च्या जनगणनेप्रमाणे ठरवलेलं होतं आणि तो आकडा फ्रीज करून ठेवला आहे, म्हणजे गोठवून ठेवलेला. म्हणजे 543 ही खासदारांची जी संख्या आहे 1971च्या जनगणनेप्रमाणे जी ठरवलेली होती तिच्यात आज तागायत बदल केलेला नाही. 2001ला जेव्हा ह्याच्यावर चर्चा झाली, वाजपेयी गव्हर्नमेंट होतं, प्रचंड आकांड तांडव विरोधी पक्षांनी केला आणि 25 वर्षासाठी हे परत एकदा गोठवून ठेवण्याचा निर्णय झाला. म्हणजे 71 पासून ते आत्ता म्हणजे 2026 पर्यंत 55 वर्ष झाली. तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा वाटला नाही. हा जो सगळा दोष आपल्या व्यवस्थेमध्ये होऊन गेलेला बसलेला आहे, त्याच्यासाठीचं डिलिमिटेशन, लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना. आता ही कशाच्या आधारावरती करायची असती? ह्याचा मुख्य आधार असतो लोकसंख्या. जनगणनेचे सगळ्यात जे ताजे आकडे आहेत 2011चे उपलब्ध आहेत. 2021ला जी जनगणना व्हायची होती, कोरोना आणि बाकीच्या अडचणीमुळे ती झाली नाही, लांबत गेली आणि शेवटी प्रत्यक्ष 1 एप्रिल 2026ला ती जनगणना जातीय जनगणनेनुसार सुरू झाली. आता त्याचा अहवाल, त्याची आकडेवारी, त्याच्यातलं सगळं त्याचा अभ्यास वगैरे सगळं करण्यासाठी 2 वर्ष जातील. म्हणजे साधारणतः 2028ला प्रत्यक्षामध्ये ते सगळं उपलब्ध होईल. ते उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याप्रमाणे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन करायचं म्हणल्याच्या नंतर अजून वेळ लागणार. या काळात 2029ची लोकसभा निवडणूक येऊन जाते. आता समोर आलेले मुद्दे 2 आहेत आणि जाणीवपूर्वक कसं बौद्धिक भ्रष्टाचार, आम्ही जे वारंवार म्हणतो, बुद्धिभ्रम कसा केला जातो, खोटं नॅरेटिव्ह कसं पसरवलं जातं. जसं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आरक्षण कसं हटणार आहे, संघवाल्यांना घटनाच कशी नको आहे, घटनाच कशी बदलून टाकणार आहे, ह्या नावाखाली त्यांना जर 400 जागा मिळाल्या तर 2/3 बहुमत मिळेल आणि घटना बदलेल असा अपप्रचार केला गेला. त्याच्यामुळं भाजपच्या जागा घटल्या असं मला म्हणायचं नाही. बाकीचे सगळे अभ्यासक म्हणतात ते, मी त्या पद्धतीचं विश्लेषण कधी करत नाही. तो त्यांच्या जागा का घटल्या, नंतर का वाढल्या, ह्याचं वेगळं स्वतंत्रपणे आपण अभ्यास करू. पण हा जो खोटारडेपणा केला गेलेला होता, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते समजून न घेत, आता ह्याची गरज का पडली? परिसीमन, महिला साठी आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर आम्ही वेगळे व्हिडिओ केलेत, मी त्याच्यात आता येतच नाही. डिलिमिटेशन पुरता आपण आजचा व्हिडिओ ठेवूयात. डिलिमिटेशन म्हणजे काय करायचं? सध्या 543 खासदार आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये जर हे वाटून द्यायचे म्हणल्याच्या नंतर कसे वाटप करायचे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि केरळमध्ये 20 जागा आहेत. कशामुळे? कारण की ते तेव्हाच्या 71च्या लोकसंख्येप्रमाणे ठरवलं होतं म्हणून. मग आता जर लोकसंख्या कमी जास्त झाली असेल तर विचार करायचा की नाही? पहिलाच मुद्दा आहे. मी स्वतः लोकशाहीच्या सगळ्या दोषासगट ही मांडणी तुमच्या समोर ठेवतो आहे की जर तुम्हाला लोकशाहीमध्ये आकडा, अल्लामा इक्बालचा तो प्रसिद्ध शेर आहे ना, मी नेहमी वापरतो की जमहुरियत म्हणजे लोकशाही, जमहुरियत एक तर्ज हुकूमत है जिसमें वोटों को गिना करते हैं, तोला नहीं करते. आपण फक्त मतं मोजतो, मताची किंमत करत नाही. म्हणजे माझं एक मत आहे, तेच मत आहे, आणि हा माझ्या समोर कॅमेरावरती बसलेला आहे ओंकार, त्याचं एक मत आहे, ते एकच मत आहे. पण मी काहीतरी तथाकथित जास्त सुशिक्षित आहे, अजून कोणीतरी काहीतरी विशेष मला महत्त्व आहे म्हणून माझ्या मताची किंमत 1.5 आहे, आणि तो एक सामान्य कोणीतरी पोरगा आहे म्हणून त्याच्या मताची किंमत पाहू नये, असं नाही होत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक मत, आणि हे कसं महत्त्वाचं आहे, हे कसं कौतुकास्पद सगळ्यांनी सांगितलेलं होतं. दलिताच्याही मताची किंमत एकच आहे, सवर्णांच्याही मताची किंमत एकच आहे, पुरुषाच्या मताची किंमत एकच आहे आणि बाईच्याही मताची किंमत एकच आहे. राजस्थानमधल्या माणसाच्या मताची किंमत एकच आहे आणि केरळमधल्या माणसाच्या मताची किंमत एकच आहे. याचं आम्ही कालपर्यंत कौतुक करत होतो. मग आता त्याच पद्धतीनं जर राजस्थानमध्ये 16 माणसं असतील आणि केरळमध्ये 8 माणसं असतील तर प्रतिनिधित्व दुप्पट असणार की नाही असणार? फार सरळ साधं गणित. याच्यावरती काय फार मोठं भांडण करायचं, मारामाऱ्या करायच्या, लगे वादविवाद करायचा, आणि आपल्याला फार बुद्धी आणि आमचं राज्य पुढारलेलं आहे, आम्ही इतका रेव्हेन्यू देतो, आम्ही इतका कर गोळा करतो, आम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, आमचा काय दोष आहे का? याला काहीही अर्थ नाही. तुमच्या लोकशाहीचा पाया जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारावरती प्रतिनिधित्व देणं हा जर असेल तर तुम्हाला अपरिहार्यपणे हे मान्य करावं लागेल. हे दक्षिण आणि उत्तर ह्याच्यातला भेद असा नाही. म्हणून मी तुम्हाला एक आकडे तुमच्या समोर ठेवतो.
म्हणजे 2001ची जी जनगणना होती त्या जनगणनेप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघामध्ये किती जणांचं प्रतिनिधित्व एक खासदार करत होता आणि 2011 मधले तीच लोकसंख्या मोजली तर किती लोकांचं प्रतिनिधित्व केलं जातं, असं ते सगळं गणित आहे. मी तुमच्यासमोर तो टेबल तक्ता पण दाखवतो, वाचूनही दाखवतो. उदाहरण म्हणून फक्त एक महत्वाची 10-12 जास्त घन लोकसंख्या असलेली मी राज्य घेतो. राजस्थानमध्ये 27 लाख, म्हणजे आताची परिस्थिती 2011चे आकडे उपलब्ध आहेत म्हणून, आता तर नवीन आकडे नंतर येतील तेव्हा, 2011च्या जनगणनेप्रमाणे 27 लाख लोकांसाठी एक खासदार आहे. हीच लोकसंख्या 22 लाख होती 2001 मध्ये. म्हणजे 2001 मध्ये तिथल्या एका खासदाराच्या पाठीमागं 22 लाख लोक होते आणि आता तेच 5 लाखांनी वाढून 27 लाख झाले. असं ते गणित तुम्ही समजून घ्या. बिहारमध्ये 26 लाख लोकसंख्येसाठी एक खासदार आहे की जो पूर्वी 20 लाख होता. उत्तर प्रदेशमध्ये 25 लाख लोकसंख्येसाठी एक खासदार आहे की जो पूर्वी 20 होता. मध्य प्रदेशमध्ये 25 लाख लोकांसाठी एक खासदार आहे, पूर्वी ती संख्या 20.6. आपण समजण्यासाठी 20 आकडा धरूयात. महाराष्ट्रामध्ये 23.3 लाख, म्हणजे 23 लाखांसाठी एक खासदार आहे, पूर्वी तो 20 लाख होता. गुजरातमध्ये 23.2, म्हणजे साधारणतः 23 लाखांसाठी एक खासदार आहे, पूर्वी तो 19.2 19च होता. 4 लाखाचं वाढ तिथं झालेली. आता ही झाली साधारणतः उत्तर भारतातली आणि मध्य भारतातली राज्ये, पूर्वेची सुद्धा. आता दक्षिणेतलं बघ. आता इथून ह्या वादाला सुरुवात होते. आता सध्या केरळमध्ये 16.7, म्हणजे आपण त्याला 17 समजूयात समजण्यासाठी. 5च्या पेक्षा कमी असेल तर अलीकडचा आपण पूर्णांक गृहीत धरतो, 5 पेक्षा जास्त असेल तर पुढचा गणिताची भाषा येते. म्हणजे आता सध्या 17 लाखासाठी एक खासदार आहे, पूर्वी तो 15 लाखासाठी होता. म्हणजे आत्ताचा विरोधाभास बघा. राजस्थानमध्ये 27 लाख लोकसंख्या एक खासदार निवडते आणि केरळमध्ये 17 लाख लोकसंख्या एक खासदार निवडते. तमिळनाडूमध्ये 18.5 खासदार, 18.5 लाख खासदारांचा 1 लाख लोकसंख्येसाठी एक खासदार आहे, जो पूर्वी 15.9 होता. म्हणजे त्याच्यातले जी वाढ झालेली ती 3 आहे जेमतेम लाखाची एका मतदारसंघातली. 2011चं प्रमाणे चालले. 1 आणि 11 10 वर्षातला फरक आहे. आंध्र प्रदेशमध्ये 20.1, म्हणजे 20 लाख लोकांच्यासाठीचा एक खासदार आहे, पूर्वी तो 18 लाख लोकांसाठी होता. कर्नाटकामध्ये 21.7 लाख लोकांसाठी एक खासदार आहे, पूर्वी तो 18.5 होता. आणि पश्चिम बंगाल, जिथं आत्ता निवडणुका उघडल्या, 21.7 लाख लोकांसाठी एक खासदार आहे, पूर्वी तो 19.4 होता. म्हणजे आता मोठ्या राज्यांमध्ये असं दिसलं की 27 सगळ्यात जास्त, म्हणजे राजस्थानमध्ये 27 लाख लोक एक खासदार निवडतात आणि केरळमध्ये सगळ्यात कमी 16.7 लाख लोक एक खासदार निवडतात. हा जो असमतोल आहे, तिकडे 26 लाख आणि इकडे 16 लाख, 10 लाखाचा फरक आहे. म्हणजे 16 दोन्ही 32, 2 म्हणजे जिथं संधी मिळते खासदार तिथं त्या ठिकाणी, तसं मग त्या नियमाप्रमाणे तिकडे पण 2.25 खासदार व्हायला पाहिजे. मग आता मूळ मुद्दा इथे येतो की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे परिसीमन करायचं की नाही. जम्मू आणि काश्मीरचं विधानसभेचं जेव्हा परिसीमन केलं गेलं तेव्हा अशीच बोंब केल्या गेलेली होती. कमी लोकसंख्या असूनही काश्मीरला जास्त जागा होत्या, जम्मूला कमी जागा होत्या आणि त्या पूर्णपणे ह्याला तर टाळून टाकलेलं होतं लडाखला. आणि त्या सगळ्याचा परिणाम असा व्हायचा की जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये काश्मीरचंच आधिपत्य राहायचं. डिलिमिटेशन झालं, जागांमध्ये जो फरक पडला आणि त्याच्यामुळे जम्मू आणि काश्मीर दोन्ही भागातल्या जागा जवळपास सारख्या झाल्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला बदललेलं चित्र तिथल्या विधानसभेत दिसतं आहे. त्याच्यामुळे एक फार साधा मुद्दा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्यायचं असेल तुम्हाला हे फिक्स करावं लागेल की किती लोकसंख्येप्रमाणे एक खासदार द्यायचा. जर असा नवीन तुम्ही नियम केला की 20 लाख लोकसंख्येसाठी एक खासदार असला पाहिजे, तर तो सरधोपट सगळीकडे राबवल्या गेला पाहिजे. काही राज्यांना जास्त प्रतिनिधित्व आतापर्यंत मिळाले, म्हणजे खरं तर त्यांनी गेल्या 25-30 वर्षात जास्तीचे फायदे लाटलेले आहेत. फायदे या अर्थाने ज्याला ते आज फायदा म्हणतात, म्हणजे या नवीन ह्याच्यामध्ये दक्षिणेतले खासदार कमी होतील का? हो, होतील ना, कारण की तुमची लोकसंख्याच कमी आहे. उत्तरेतली लोकसंख्या प्रमाणात वाढलेली, त्याच्यामुळे तिकडे पण प्रतिनिधित्व वाढायलाच पाहिजे. हे उत्तर दक्षिण मधलं भांडण नाहीये. मग उलट त्या एका राज्यामध्ये सुद्धा शहरातली लोकसंख्या वाढली असेल, त्याच्यामुळे शहरामध्ये जास्त खासदार होतील, ग्रामीण भागातले कमी होतील. मग तुम्ही काय म्हणणार? शहरातल्या लोकांचे फायदे करून टाकायला. दक्षिणेतल्या दक्षिणमध्ये सांगतो मी,
बेंगलोर शहर असो किंवा चेन्नई असो, कोइंबतूर असो, तुम्ही सगळी तिथली शहरं बघा. मैसूर असो, ज्या गुलबर्ग्याला आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो, कलबुर्गी आता नाव आहे, ते कलबुर्गी असो, किंवा ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी बसून हा व्हिडिओ करते ते छत्रपती संभाजीनगर आहे. शक्यता आहे नवीन परिसीमनामध्ये प्रत्यक्ष औरंगाबाद शहरासाठी म्हणून वेगळा खासदार निघेल, सगळ्या जिल्ह्याची गरज नाही. मग ग्रामीण भागातल्या लोकांनी काय म्हणायचे, वा वा हे बरं आहे, शहरासाठी एक खासदार आहे आणि जिल्ह्यासाठी मात्र प्रत्येक तालुक्याला का नाही खासदार. ह्या तर्काला काहीही अर्थ नाही. तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व ही जर कल्पना मान्य, ही तुमची मूलभूत कल्पना असेल संविधानातली, तर तुम्हाला त्या आधारावरती डिलिमिटेशन हे करावंच लागेल. त्याला विरोध करणे हे पूर्णपणे बौद्धिक भ्रष्टाचार आहे, तर्कहीन आहे, त्याला कुठलाही आधार नाही. उद्या सर्वोच्च न्यायालयात जरी हे प्रकरण गेलं तरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व हे मूलतत्व संविधानाचं आहे, ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज